श्री स्वामी समर्थ दीपदया ब्लॉग्स मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आम्ही आलेलो आहोत भायखळ्याच्या झू मध्ये. वीर माता जिजाबाई उद्यान किंवा आपली राणीची बाग असे देखील आपण म्हणू शकतो. तर अनिकेत, मी, अपेक्षा आणि आदी आम्ही चौघ जण या झू मध्ये आलेलो आहोत. खास यायचं कारण म्हणजे आम्हाला पेंग्विन्स बघायचे होते, म्हणून आज बेत केला. अनिकेत, मी, आदी आणि अपेक्षा आम्ही चौघजणच आलोय. इथे पार्किंगला पण खूप जागा आहे. आम्ही इथे गाडी पार्क केली आणि झू बघायला चाललो. म्हणजे आम्ही लहानपणी फार आलो होतो, पप्पाने आम्हाला लहानपणी आणले, पण आता काही आठवत नाही झूचं. तर म्हटलं चला आपल्या मुंबईची झू आज बघूया. लेट्स स्टार्ट. नाही, इथले पक्षी बाहेर उडून जाऊ नयेत म्हणून हा पूर्ण एरिया जिथे हे बर्ड्स आहेत तो पूर्ण जाळीने कव्हर केलेला आहे. म्हणजे ते बाहेर उडू शकत नाही. आणि त्यांना उडण्याची जागा पण त्यांनी ठेवली आहे आणि बाहेरही त्यांना पडता येणार नाही. खूप सुंदर आयडिया होती. हे ह्याचप्रमाणे आम्ही जेव्हा मैसूरच्या झूला गेलेलो तेव्हा पण हा कन्सेप्ट तिथे होता आणि तो खरंच खूप छान आहे. म्हणजे एका पिंजऱ्यात त्यांना बंदिस्त करून ठेवण्यापेक्षा हे नक्कीच छान आहे. पक्ष्यांना ज्याप्रमाणे पाण्यातले समुद्रातले मासे खायची सवय असते आणि इथे त्यांना ते त्या प्रकारे मिळावेत म्हणून त्यांनी पाण्यात मासे सोडलेले आहेत. खूप छान. चलो चलो आदी. बघा इथे बाजूलाच असेल खाली. आधीने हीच मगर बघून सांगितली की मगर आहे म्हणून. ती खाली बघ अपेक्षा. लहान मुलं इथे खूप मजा करतात आणि आमच्याबरोबर कोणी लहान नाही. खरं तर मला वियाला आणायचं होतं, पण वियाचं स्कूल होतं आणि स्कूलमध्ये एक्झाम होती, तिच्या टेस्ट आहे. हे मस्त खाली आहे, भारी आहे. असं खाली आहे, ॲक्वेरियम सारखं आहे ना. हे बघा, हे अंडरग्राऊंड असं आहे. इथे पाणी आहे, पाण्यात काय तर काही दिसत नाहीये सध्या तरी. मगर दिसते इथे त्यांनी ॲक्वेरियम सारखं केलेलं आहे. म्हणजे तुम्ही पाण्यातून देखील मगर पाहू शकता आणि हेच वरच्या साईडला केलं तर आपण वरून सुद्धा पाण्यातही मगर पाहू शकतो. त्याच्यात मगरे छान दिसतात. असं चढून आलोय आम्ही. पायऱ्यांवरून चढलेलो नाहीये, स्लोपवरून आम्ही आलोय. ॲलिगेटर आहे, शांत बसून राहतात मगर. ही जू तुम्हाला चालत फिरायची नसेल तर ज्या बॅटरीवरच्या गाड्या असतात त्या देखील इथे अवेलेबल आहेत, परंतु त्याचं बुकिंग आधी करावं लागतं. हे आम्हाला माहीत नव्हतं. आतमध्ये आल्यानंतर कळलं की याचं बुकिंग बाहेरच होतं. तर तोही एक पर्याय छान आहे, कारण तसं चालण्यासारखं बरंच आहे, पण चालून बघायला देखील मजाच वाटते. हे सापांसाठी बनवले, पण तिथे साप काही आम्हाला दिसले नाही. Oxygen from air, not from water. गप्पा मारत आणि टाइमपास करत आम्ही पुढे चाललोय. नाही, किंगफिशर नाही. सुतार पक्षाला
कावळा का त्याला बोलतात. आपल्या भारतीय पोपटासारखे दिसणारे पण हे पोपट नाहीत असा हा पक्षी आहे. त्याचं नाव कॉकटेल असं आहे. ते 2 कलरमध्ये आढळतात. एक व्हाईट असतो, एक ग्रे कलरमध्ये देखील असतो. भारतीय मोर लिहिलं आणि हे पक्षी कॉकटेल पांढरा आणि राखाडी ऑस्ट्रेलियाला असतात ते. इथे पक्षी होते. ते पण मला समोरच घारीसारखा वाटणारा हा पक्षी घार नसून राखाडी रंगाचा पोपट आहे. हे आम्हाला तिथे वाचून बघितल्यावर कळलं. तोपर्यंत आम्हाला ही घारच वाटत होती. आफ्रिकन असतो ना? राखाडी पोपट आफ्रिकन ग्रे पॅरेट. तिकडं मसाई मारला जातो. केनियाला. आफ्रिकन पोपटाच्या बाजूलाच रंगीबेरंगी पोपट देखील आम्हाला बघायला मिळाले. ते आकाराने खूप जास्त मोठे होते. 4 ते 5च तिथे हे पोपट होते, पण खूप छान वाटलं. जवळून देखील आम्हाला हा पोपट बघता आला. या पोपटासारख्या दिसणाऱ्या पक्ष्याचं नाव मकाऊ असं होतं. तो आफ्रिकेमध्ये आढळतो असं आमच्या वाचनात आलं. आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत आमच्यामध्ये एक काच आहे आणि काचेच्या पलीकडून आम्ही हा मकाऊ बघतोय. पण काच फारशी क्लिअर नसल्यामुळे नीट बघता म्हणजे नीट मला मोबाईलमध्ये शूट करता येत नाही आहे किंवा तुम्हाला तो स्पष्ट त्याचे कलर वगैरे दिसत नाहीत. पण अतिशय सुंदर असा हा मकाऊ पक्षी होता. हे आपले महाराष्ट्रात आढळणारे पोपट आहेत, पण ते आकाराने थोडेसे मोठे आहेत. म्हणजे आपण जे रेग्युलर पोपट बघतो झाडावर किंवा पिंजऱ्यात त्यापेक्षा हे पोपट मोठे आहेत आणि त्याला करण पोपट असं नाव आहे. इथे देखील एक पक्षी आहे काळ्या पांढऱ्या रंगाचा. त्याची चोच खूपच मोठी आणि जाड आहे आणि ह्या पक्ष्याचं नाव धनेश असं आहे. मराठीत या पक्षाला धनेश म्हणून ओळखलं जातं. इथे त्यांनी धनेश पक्षाची काही माहिती देखील दिलेली आहे, ती तुम्ही वाचू शकता. याप्रमाणे पक्ष्यांचं संग्रहालय म्हणता येईल ते बघून आम्ही बाहेर पडलोय. पण यांनी या एरियाला पक्ष्यांचं नंदनवन असे नाव दिलेले आहे आणि खरोखरच ते पक्ष्यांचे नंदनवन होते. या झाडावर पूर्ण सहजच माझं लक्ष या वरती दिसणाऱ्या झाडावर गेलं. तिथे सगळे बॅट किंवा वटवाघळं लटकत होती. संपूर्ण झाड त्या वटवाघळांनी भरलेलं होतं. मम्माने नाही बनवलं ना, मम्मा आजीने बनवलेलं. काय नाही त्यानेच बनवलेलं. काकानेच बनवलेलं वाटवागलं या झूचं खास आकर्षण इथले पेग्विन्स आहेत. तर ते पेग्विन्स बघण्यासाठी आम्ही खास प्लॅन केलं इकडे यायचं. पेग्विन्स बघायला जाऊया. अशा प्रकारच्या झू आम्ही आधी देखील पाहिल्या होत्या, पण आपल्या मुंबईच्या झूचं खास आकर्षण म्हणजे इथले पेग्विन्स हे होते आणि ते आम्ही कुठेच बघितलेले नव्हते. त्यामुळे ते बघण्यासाठी आज आम्ही खास इथे भायखळ्याला आलेलो आहोत. तर आता पेग्विन्सच्या दिशेने आम्ही चाललेलो आहोत. जात असेल. इथे बघा जर असं बसण्यासाठी काहीतरी आहे म्हणजे स्टे ह्याच्यासारखं स्टेडियम सारखं वगैरे काहीतरी केलं. शो असेल कसला हो. आता आम्ही ह्या गेट जवळ आलेलो आहोत जिथे पेग्विन्स ठेवलेले आहेत. त्यांच्यासाठी खास वेगळे बिल्डिंग आहे. आम्ही पण फर्स्ट टाइमच येतो इथे. तर त्याचं नाव लिहिलं आहे हम्बोल्ट पेंग्विन कक्ष. कदाचित तिथे त्यांच्यासाठी ते टेम्परेचर मेंटेन केलेलं असेल. लोक जास्त
जेव्हा गर्दी असते तेव्हा अशा प्रकारची सोय आहे लाईनमध्ये जाण्यासाठी. या इलेक्ट्रिक कार्स गाडी पण इथे आहे. आतमध्ये जाण्यासाठी आहे. थोडंसं थंड आहे कारण पेंग्विनना थंड क्लायमेट जास्त सूट होतं. झूमध्ये त्यांच्यासाठी एक खास एक कक्ष बनवलेला आहे. हम्बोल्ट या पेंग्विन कक्षापर्यंत येऊन आम्ही पोहोचलेलो आहोत. इथे खूप सारे पेंग्विन पक्षी आम्हाला पाहायला मिळाले. 2016 मध्ये दक्षिण कोरियातून 8 पेंग्विन आणण्यात आले होते. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर मागील 9 वर्षात 14 पेंग्विनचा राणीच्या बागेत जन्म झाला. सध्या सर्वात श्रेष्ठ पेंग्विन फ्लिपर ही 12 वर्षाची मादी असून तिला 2016 मध्ये केवळ 3 वर्षाची असताना मुंबईत आणले होते. तिचा जोडीदार मोल्ट हा 10 वर्षाचा असून या जोडीने गेल्या 9 वर्षात 4 पिल्लांना जन्म दिला आहे. आम्हाला अशी माहिती मिळाली की पेंग्विनची संख्या वाढल्यामुळे त्यांना अधिक मोकळे आणि सुरक्षित वातावरण देणे अत्यावश्यक आहे. सध्या पेंग्विनसाठी सुमारे 2000 चौरस मीटरचा कक्ष आहे. आता त्याचा विस्तार केला जाणार असून त्यामुळे एकूण 40 पेंग्विनसाठी जागा उपलब्ध होणार आहे. आम्ही तिथे असताना काही पेंग्विन्सची गंमत बघितली. काही पेंग्विन्स एकदम स्थिर एका जागी उभे एकटक बघत असतात. बराच वेळ ते हल्ले देखील नाहीत. तर आम्हाला थोडंसं आश्चर्य वाटलं की हा काय प्रकार आहे. तर नंतर असं कळलं की ते आपलं एनर्जी साचवून ठेवतात कारण खूप थंड वातावरण असतं त्यामुळे ते गोठल्यासारखं होतं. त्यामुळे ते पुन्हा एनर्जी साचवून पुन्हा नंतर मग थोड्या वेळात ते नॉर्मल होऊन चालू फिरू लागतात. तर असं काहीतरी त्यांचं एक हे आहे, रसायन आहे म्हणायला लागेल किंवा एक टेक्निक आहे त्यांच्याकडे. तर असं हे पेंग्विन्स बघून आम्हाला खूप मजा आली. खूप लहान झाल्यासारखं वाटलं पुन्हा एकदा की पहिल्यांदाच बघत होतो ना, त्यामुळे खूपच मजा वाटली की अरे आपला जो असा खूप मोठा वाटतो तितका देखील मोठा हा पक्षी नाही आहे. अगदी छोट्या साईजमध्ये उभा असल्यासारखा वाटतो पण गंमतशीर पक्षी आहे हा. तुम्हाला पण नक्की आवडेल. आपल्याकडे असणारं बदक जर 2 पायांवर उभं राहिलं मागच्या तर ते कसं दिसेल अगदी तसाच पेंग्विन हा पक्षी प्रत्यक्ष बघितल्यानंतर दिसतो. आतमध्ये आल्यानंतर हे फूड कोर्ट पण आहे. बसण्यासाठी व्यवस्थित जागा आहे. आरामात बसून खाऊ शकता. टोकन नंबर 60 पावभाजी, टोकन नंबर 61 मसाला डोसा. अच्छा, आले पाहिजे तुला लगेच नको बाहेर जाऊन मस्त खाऊ. मग काय आमची 2 माणसं खाण्यासाठीच आली आहेत. ती खात येतात. ती खास खाती खाण्यासाठी आलेली आहे. हे बघा, ए या मधून या. बाहेर पण बसायला खूप जागा आहे. इथे पण बाहेर छोटे छोटे स्टॉल्स आहेत. ज्याला बाहेर बसून खायचं आणि बाहेर खायचं आतमध्ये बसायचं यात तुम्ही बसू शकता. स्ट्रॅटेजी आहे त्यांची. त्यातून त्याने डायरेक्ट फूड कोर्टलाच बाहेर आउट ठेवलेलं आहे. म्हणजे तुम्ही काहीतरी खाऊन पिऊन तिथून बाहेर पडू शकता. असू देत रे, आता झूमध्ये का आलायस? फक्त पेंग्विन्स बघायला आलेलो का आपण? इथे डिअर आहेत पण कॅमेरा दिसते का बघूया. का थोडी क्लीन नाही यांची. फिरतात तिथे ते डिअर दगडापाशी. इकडे आलंय ते क्लीन नाही वाटत. त्याच्यातच मांजर पण आहे. मस्त सांबार आहे ते. हरिण, चितळ आणि सांबर असे हे 3 प्राणी बघून आम्ही पुढे चाललोय.
इथे एक नीलगाय आहे, पण ती नीलगाय मला मोबाईलमध्ये कॅमेऱ्यातून छान टिपता येत नाही किंवा ती दिसत नाही आणि ती गेली आहे मला वाटतं तिची, त्यामुळे ती दिसत नाही आहे. तर इथे एक नीलगाय देखील होती. ती गेली आतमध्ये, मला दिसत नाही. इथे अजून एक बसलेली आहे, पण ती खूप दूर आहे. आधी आणि मी पुढे निघून आलोय. इथे एक पाणगेंडा आहे, पण ते दोन्ही गेंडे पाण्यात गेल्यामुळे नीट दिसत नाहीत, पण मध्ये मध्ये त्यांची पाठ आम्हाला दिसतीये. बघूया तुम्हाला दिसतीये का. हे बघा, वरती दिसत त्यांची पाठ आहे. हे बघा, थोडस तोंड बाहेर काढतात. गरमीत कशाला बाहेर येतात ते. एवढा मोठा आहे पण पाण्यात मस्त पोहतात ते गरमीचे. पिल्लू बघ कसं अय्या हो, नानू आहे. पाण्यातच राहतात वाटतं पूर्णपणे. तेव्हा पिल्लू बघ काय करतो. या दिशेला माकड पाणघोडा बघून आलो आम्ही. तर इथे अपोजिट दिशेला बहुतेक टायगर आणि हे सगळे. टायगर आहे. हा, थोडं थांबा आणि विचार करा. कुठल्याही राणीच्या बागेचं खास आकर्षण इथे वाघ बघणे असतं. तर आम्हाला हा छान वाघ बघायला मिळाला. तो मस्त पाण्यात बसलेला आहे, तर खूप मस्त वाटलं. जैसा लगा फूल झरना के बाहर बैठा है. इधर देख भाई, बच्चे लोग बुला रहे हैं तुमको. बड़े इथे पाणी तुम्हाला दिसत नसेल, पण इथे आम्हाला 2 बियर दिसतात. अस्वल एक आमच्यापासून बरंच लांब आहे. दोन्ही अस्वल आमच्यापासून बरीच लांब आहे. त्याला भूक लागल्यामुळे तो तिथे खायला च्या दरवाजातून दिलं जातं, तिथे तो अस्वल उभं आणि असंच कधीपासून करतोय. हीच कृती त्याची केव्हापासून चालू आहे. तिकडे आम्ही भायखळ्याची ही राणीची बाग खूप प्रशस्त देखील आहे आणि स्वच्छता देखील खूप छान मेंटेन केलेली आहे. आराव रे बेटा. बसण्यासाठी जागोजागी असे बेंचेस ठेवलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला चालून कंटाळा आला तर तुम्ही मध्ये आराम करून पुन्हा बघायला पुढे जाऊ शकता. इकडे आम्ही चाललोय वरती. इकडे बिबट्या आणि तरस आहे, ते बघून घेतो पहिले. वाघाचं दर्शन तर खूपच छान झालं. आता हे 2 प्राणी बघून घेतो. कोल्हा बघायला गेलो तिकडे कोल्हा नव्हता. इथे हायना बघायला आलं, पण तो दिसत नाहीये. कदाचित त्याच्या गुफेमध्ये जाऊन तो बसला असेल. इथे कुठे दिसत नाही. हायना आणि कोल्हा आम्हाला दिसला नाही, पण बिबट्याचं मात्र दर्शन झालं आहे. इथे 2 बिबटे आहेत, म्हणजे एक मेल फिमेल असे असतील, पण दोन्ही आम्हाला अगदी समोर दिसलेत आणि त्यांना बघून देखील आम्हाला खूप आनंद झाला. कारण असे प्राणी आपण सहसा बघत नाही ना, त्यामुळे जरा छान वाटलं. बिबट्या बघून आम्ही पुन्हा मागच्या दिशेने यायला निघालो. तेवढ्यात जे अस्वल आमच्यापासून मगाशी लांब होतं ते आता काचेच्या जवळ आलो. तर पुन्हा आम्ही एकदा अस्वल पाहण्यासाठी तिथे आलेलो आहोत. त्या वेळेत तिकडे तेच चाललंय अजून. ती स्टेप बघ मामा. बघ इकडे गंमत बघ. ते बघ शोधते बघ किती कसं वाटतं समोर आलं तर. खरं बघितलं तर काय आपली पाठवलं मुंग्या खातोय. तेव्हा मुंग्या येतात, डोंगळे आहेत.
आवळा तर रिअल मध्ये पण बघू नाही शकत. लायनसाठी बनवलेलं कंपार्टमेंट लायनचा विभाग आहे. पण वेट आय एम कमिंग सून, म्हणजे इथे लायन नाही आहे. पिंजरा त्याने रेडी करून ठेवला आहे, पण बहुतेक इथे लायन कधी आलेलं दिसत नाही. त्यामुळे लायन इथे नाही आहे. तर लायन पण आपल्याकडे यावा आणि मुंबईतल्या लोकांनी पण त्याला बघता यावं, याची सोय लवकरात लवकर होईल अशी आपण अपेक्षा करूया. तर अशा प्रकारे आमची ही, हो का, हे बघा हे हत्तीचं विभाग आहे. इथे हत्ती होता, पण 1 वर्षापूर्वी तो गेला असं इथल्या सिक्युरिटीला आम्ही विचारल्यावर कळलं. आधी विचारलं हा. झू मधलं आणखीन एक आकर्षण हे झाड आहे बघा. याचा खोड किती मोठं आहे. गोरक्षिंच, तेच आधी बाओबाबचं तेच झाड आहे जे आपण मागे शूट केलेलं. ते आपल्या इथे वरती येते दत्तावर. गोरखचिंच, बाओबाब का बाबा बोलायचं ना, चोरचिंच. ती चोरचिंच नाही, गोरखचिंच म्हणतात त्याला. बाओबाबचं झाड मोठं झाड आहे. अशा प्रकारे ही झू आमची बघून झालेली आहे. तुम्हाला जर ही झू बघायची असेल तर तुम्ही नक्की भायखळा झूला भेट द्या. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. एन्जॉय.